भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष अमित साटम आता ॲक्शन मोडवर आलेत। मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी आढावा बैठकांचा जोर लावलेला आहे। भाजपकडून महायुतीसह स्वबळाची सुद्धा चाचपणी सुरू आहे। माजी अध्यक्ष आशिष शेलार आणि अमित साटम यांच्याकडून कोर कमिटी बैठकांचा धडाका सुरू आहे। दररोज एक लोकसभा जिल्ह्याचा आढावा घेतला जाणार आहे। मुंबईतील 6 लोकसभा निहाय कोर कमिटीच्या बैठका घेतल्या जातील। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, आता हा जो बैठकांचा धडाका भाजपकडून लावला जातोय, अर्थातच त्याचं उद्दिष्ट महापालिकांची निवडणूक आहे, मात्र कशा पद्धतीने आता भाजपचं हे काम सुरू आहे? रिती, आपण जर बघितलं असेल तर भाजपनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रित केलं आहे। त्या संदर्भात रोज बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत। भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष अमित साटम हे मागील 4 दिवसापासून बैठका सातत्याने घेत आहेत। भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष आणि सध्याचे मंत्री आशिष शेलार हे देखील या बैठकांना उपस्थित असतात। आज देखील उत्तर मुंबईचा आढावा घेतला आणि नेमकं या भागात कशा पद्धतीने भाजपची स्थिती आहे त्या संदर्भातली माहिती जी आहे ती घेतलेली आहे। उत्तर मुंबईतील भाजपचे आमदार असतील, भाजपचे खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा जी आहे ती मुंबई भाजप अध्यक्षांनी केलेली आहे। रोज मुंबईतील विभागवार बैठक घेऊन मुंबईत नेमकी भाजपची काय स्थिती आहे, कोणत्या वॉर्डमध्ये कशा पद्धतीने रणनीती आखायला राहावी याबाबतची माहिती जी आहे त्या बैठकांमध्ये घेतली जाईल। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत।